नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. चला. भक्तरुणी देव बोलती पुराणे, निर्धार वचने साच खरी. मागे काय जाणो ऐकिली वार्ता, कबीरा साते जाता घड्या वाटी. माघारिया धन आणिले घरासी, नेघे केला त्यासी त्यागनेने. नामदेवाच्या घरासी आणिले, तेने लुटी येले द्विजा हाती. प्रत्यक्षासी काय द्यावे हे, प्रमाण एकोबाचे ऋण फेडी येले. बीज दळोनिया केली आराधना, लागे नारायणा पेरणे ते. तुका म्हणे दे ऐसा, नाही जा निर्धार. नाडेल साचार तोची एक, मागे काय जाणो ऐकिली वार्ता. कबीरा साते जाता घड्या वाटी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून देव हा कसा भक्ताचा ऋणी राहतो याविषयीचं प्रतिपादन करत आहेत. तुकोबाराय म्हणतात, याचं आपण चिंतन करून आलो की भक्त हे निष्कामतेने कोणतीही अंतःकरणामध्ये इच्छा न ठेवून त्या ठिकाणी भक्ती करतात. आणि त्या भक्तीचा परिणाम काय होतो तर परमात्मा देव हा भक्ताचा ऋणी बनतो. आणि तुकोबाराय म्हणतात की हे मी नाही सांगत, तर हे पुराण सांगतात. है की नाही? ज्या पुराणाची महती, जे पुराण हरीची महती गातात, काय 18 पुराणे हरीसी गाती. त्या परमात्म्याचं वर्णन करून 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 त्या ठिकाणी पुराण सुद्धा त्या ठिकाणी थकलेले आहेत. है की नाही? सर्व पुराणामध्ये देवाचंच वर्णन आहे. मग देवाची एवढी महती आहे, जो संपूर्ण जगाचा मालक आहे, तोही सुद्धा कुणाच्या न कुणाच्या ऋणामध्ये अडकलेला सापडतो. मग देव हा कोणाच्या ऋणामध्ये अडकतो तर सांगतात की परमात्मा जो निष्कामतेने भगवंताची भक्ती करतो, तर अशा भक्ताच्या प्रेमामध्ये तो परमात्मा अडकतो. आणि परिणाम होतो की भक्त हा भक्ती करत राहतो करत राहतो करत राहतो. आणि देवाकडे काहीच न मागितल्यामुळे देवावरती त्याचं ऋण तयार होतं. आणि तुकोबाराय म्हणतात की हेच त्या ठिकाणी पुराण सांगतात. काय सांगतात की भक्त ऋणी देव बोलती पुराणे, निर्धार वचने साच खरी. की निश्चयपूर्वक त्या ठिकाणी पुराण सांगतात की देव जो आहे हा भक्तांचा ऋणी आहे.
मग कोणी म्हणेल की महाराज अहो याच्या अगोदर असं कधी घडलेलं आहे का? तर सांगतात, मागे काय जाणो ऐकिली वार्ता, कबीरा साते जाता घड्या वाटी. असं वर्णन केलं की मागे यापूर्वी काय घडलं होतं हे आपल्याला त्या ठिकाणी इतिहास जर माहीत नसेल तर त्याच्यासाठी तुकोबारायांनी काही दृष्टांत दिले. तुकोबाराय म्हणतात की कबीर महाराज यांचा पहिले दृष्टांत दिला. कबीरांचं नाव आपण ऐकलं असेल. कबीर महाराजांचा मुख्य व्यवसाय काय होता? शेले विणण्याचा. काय तर कबीर महाराज बाजारामध्ये त्या ठिकाणी कबीरांची दुकान होती आणि जर एखादा व्यक्ती ज्याच्या अंगावर कपडे नाहीत, फाटलेले वस्त्र आहेत आणि असा व्यक्ती जर बाजारातून कबीरांना जाताना दिसला किंवा एखादा दरिद्र व्यक्ती दिसला, गरीब व्यक्ती दिसला, तर त्यांच्या प्रती कबीराच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण व्हायची आणि कबीराला असं वाटायचं की जो परमात्मा सर्व व्यापक आहे तोच परमात्मा या दरिद्र नारायणामध्ये सुद्धा आहे. म्हणून डोंगरेजी महाराज म्हणायचे, अरे भाई अपने द्वार पे या अपने को जो दरिद्र दिखता है वो दरिद्र नहीं होता है, तो दरिद्र नारायण का रूप होता है. जो दरिद्र असतो, भिकारी असतो, तर त्याला आपण भिकारी म्हणून संबोधन करायचं नाही, तर त्याला दरिद्र नारायण म्हणायचं. म्हणजेच काय, ही दृष्टी साधूची आहे. आणि कबीराची दृष्टी सुद्धा सर्वत्र वासुदेव आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल विठ्ठलची विठ्ठल. की विठ्ठल हा सर्व व्यापक आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला. या संपूर्ण सृष्टीमध्ये विठ्ठल नाही अशी किंचित मात्र सुद्धा जागा आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून म्हणतात, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. कबीरांची दृष्टी सुद्धा ही कशी झालेली होती? शुद्ध दृष्टी झाल्यामुळे जो कोणी जाणारा येणारा दरिद्र असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा कबीराला देव त्या ठिकाणी दिसायचा. आणि म्हणून कबीर महाराज त्या व्यक्तीला, त्या लोकांना आपण जे कपडे विणायचे तर त्या कपडे त्या ठिकाणी कृष्णार्पण बुद्धीने त्या ठिकाणी देत राहायचे. बघा तुमची आमची स्थिती कशी आहे. एखादी वस्तू जर आपण एखाद्याला दान म्हणून दिली तर आपलं असतं की सर्व लोकांना माहीत झालं पाहिजे की आम्ही हे दिलं,
आम्ही ते दिलं, आम्ही एवढं दिलं, आम्ही तेवढं दिलं, आहे की नाही? हा आपला भाव असतो आणि त्या भावामध्ये किंचित मात्र थोडा का होईना अहंकार हा दडलेला असतो. ज्या ठिकाणी मी आला त्या ठिकाणी काय आला? अहंकार आला. आणि म्हणून कोणतंही कार्य करायचं असेल तर ते करत असताना ते कार्य पूर्ण झाल्यानंतर आपण कृष्णार्पणमस्तु असं म्हटलं पाहिजे की हे जे कार्य मी केलं तर हे भगवंताला समर्पित आहे. जे कार्य तुम्ही कराल ते देवाला समर्पित करा, म्हणजेच ते देवाला अर्पण होईल. आणि कबीर महाराजांची दृष्टी अशी होती की त्यांना जे दरिद्र दिसायचे तर त्याच्यामध्ये सुद्धा ते नारायण पाहायचे. आणि म्हणून एखादा गरीब आला तर त्याला वस्त्र देऊन टाकायचे, त्याच्याकडून एकही रुपयाची अपेक्षा ठेवत नव्हते. उलट कबीरदासजी कृष्णार्पण बुद्धीने त्यांना जे वस्त्र कबीर द्यायचे तर परमात्मा जो आहे तर काय करायचा? माघारिया धन आणिले घरासी, नेघे केला त्यासी त्यागतेने. म्हणतात की जे काही कबीर महाराज दान करायचे ते कपडे सुद्धा कृष्णार्पण बुद्धीने दान केल्यामुळे ते कोणाला दान व्हायचे? देवाला, है की नाही? आणि मग देवाला अर्पण व्हायचे, त्याच्यामुळे परमात्मा काय करायचा की हे मला म्हणून दिलेत, मग त्याची जी काही किंमत असेल ती किंमत घेऊन कबीर महाराजांच्या घरी जायचे. महाराज, अहो तुम्ही आम्हाला हे कपडे दिलेत तर या कपड्याची जी किंमत होईल ती किंमत तुम्ही घ्या. परंतु म्हणतात पण कबीर महाराजांनी सुद्धा त्या धनाचा त्याग केला, ते घेतले नाही, म्हणून भक्ताचे ऋण हे देवाकडे राहिले. बघा, कबीर महाराजांनी निस्वार्थपणे गरीबाची त्या ठिकाणी मदत केली, भगवंताला अर्पण म्हणून त्या ठिकाणी केल्यामुळे कबीर महाराजांचं देवावर ऋण राहिलं. याला म्हणतात की भक्ताची जो सेवा करतो तर अशांचा सुद्धा देव ऋणी होतो. आणि तेच तुकोबराय म्हणतात, अजून पुढे उदाहरण दिलं, नामदेवाची घरासी आणिले तेने लुटियेले द्विजा हाती. नामदेवरायाचा दृष्टांत दिला. म्हटले नामदेवराय, नामदेव महाराजांनी जी भक्ती केली, हे की नाही, काय अधिकार होता नामदेवरायाचा? काल नामदेवरायाची जी जन्मभूमी आहे त्या जन्मभूमीच्या जवळच आमचं कीर्तन होतं. काल येता येता आम्ही नामदेवरायांचं जन्म नरसी नामदेवला तिथे दर्शन घेऊनही आलो. काय, आणि आज नामदेवरायाचा विषय आला काय, तर असं सांगतात की नामदेवराय यांनी भक्ती जी केली तर ती भक्तीच्या बदल्यामध्ये देवाने ठरवलं की नामदेवरायाला त्यांच्या भक्तीच्या बदल्यामध्ये काहीतरी दिलं पाहिजे.
आणि म्हणून नामदेवरायाची जी गरिबी होती, तर ती गरिबी देवाला वाटलं आपण दूर करावी. आणि म्हणून नामदेवरायाच्या घरी भगवंताने धन आणलं तर असं सांगतात, पण ते नामदेवरायाने न घेता ते ब्राह्मणांनाच त्या ठिकाणी वाटून दिलं. बघा, अहो तुमच्या पुढे जर सोन्याची थाळी आली तर तुम्ही काय केलं असतं? ठेवून घेतली असती. इकडं ठेवू का तिकडं ठेवू का तिकडं ठेवू, हे की नाही? पण साधूची बुद्धी ही त्या ठिकाणी तशी नसते. काय? परिसा भागवताचा दृष्टांत तुम्हाला मी मागे दिला होता. काय? परिसा भागवत यांना त्या ठिकाणी काय प्राप्त झालेलं होतं? परीस प्राप्त झालेला होता. आणि एक दिवस काय झालं की परिसा भागवताची जी पत्नी आहे, तर तिला वाटलं की नामदेवराय पंढरपुरामध्ये राहायचे आणि पंढरपुरामध्ये राहत असताना अतिशय गरिबी होती. त्या परिसा भागवताची पत्नी नामदेवरायाच्या पत्नीला म्हणे, बाई अगं किती गरिबी आहे तुमची, बघ म्हटले माझ्या घरी हा परीस आहे, हा परीस तू तुझ्या घरी घेऊन जा आणि काय कर, तुझ्या घरामध्ये असणारे जेवढे लोखंडाचे भांडे असतील त्याला एकदा लावून घे. लावल्यानंतर काय होईल परिणाम, की त्या सर्व वस्तूचे भांड्याचं काय होईल, सोनं तयार होईल. तू ते बाजारामध्ये ने, विक आणि तुझा प्रपंच चांगला कर. असं म्हटल्यानंतर नामदेवरायांच्या पत्नीला वाटलं बरं काही हरकत नाही. सोबतीने होत्या दोघी जणी. परीस आणला घरी, जेवढे भांडे होते सगळं होतं त्याला लावलं महाराज. आणि मग काय झालं, नामदेवराय तर भजन करण्यासाठी घराच्या बाहेर गेलेले होते. जसे घराच्या बाहेर होते, घरात नामदेवरायाने प्रवेश केला तर बाईने आज का मस्त सुंदर पुरणाच्या पोळ्या तयार केल्या होत्या, खीर तयार केली होती, गरम गरम भजे तयार केले होते, वेगवेगळ्या प्रकारचे ॲटम तयार केले. घराच्या बाहेर नामदेवराय आले, तुपाच्या फोडणीचा वास नामदेवरायांना आला. काय म्हटले, काय आज घरामध्ये काही सण वगैरे तर नाही, दिवाळी वगैरे तर नाही? म्हटले आज एवढे मिष्टान्नाचा सुगंध येत आहे. स्वयंपाक घरात गेले तर पाहतात तर बाई का नटून थटून चांगले कपडे गिपडे, गळ्यात सोन्याचे अलंकार गिलंकार घालून स्वयंपाक करत आहे, पुरणाच्या पोळ्या बनवत आहे. नामदेवरायाने पाहिलं, अरे आपल्या घरामध्ये तर एक टाइम खायचे वांदे आहेत आणि बाई इकडं तुपाच्या फोडण्या देत आहे. नेमकं एवढं सर्व आलं तरी कुठून? आणि मग गेले. विचारलं, देवी अगं आज काही सण आहे का? आपल्या घरामध्ये मिष्टान्न बनत आहे, काही सण आहे? नाही म्हटले महाराज, सण वगैरे काही नाही. अगं मग एवढं तूप कुठून आणलं, एवढं त्या ठिकाणी डाळ दाणा भाजीपाला हे ते एवढं सर्व आलं तरी कुठून? मग ती म्हणाली, इकडे या इकडे या, गुपचूप बसा, बोलू नका. म्हटले ऐका, बायको नवऱ्याला कशी सांगत असते, गुपचूप गुपचूप, जास्त जोरात बोलायचं नाही. कारण भीतीला सुद्धा काय असतात, प्रपंचामध्ये असं असतं, म्हणतात आरामानं बोला, जास्त जोरात बोलू. इकडे या म्हटले, गुपचूप. बर म्हटले सांग काय म्हणते? अहो म्हटले हे जे सर्व आलं कुठून आलं तुम्ही विचारत होते ना,
म्हटले बघा माझी एक मैत्रीण आहे परिसा भागवताची बायको, तिला आपली दया आली. म्हटले असं? बर, मग काय केलं तिनं? तिच्या घरचं काही दिलं तुला? नाही म्हटले, तिने काही दिलं नाही, पण तिला भगवंताच्या कृपेने त्या ठिकाणी तिच्या नवऱ्याला परीस प्राप्त झालेला आहे आणि तो परीस तिने मला दिलेला आहे आणि सांगितलं तुझ्या घरामध्ये जेवढे लोखंडाचे भांडे असेल तेवढ्याला लावून घे, त्याने तुझं दारिद्र्य काय होईल? कायमचं निघून जाईल. असं नामदेवराय म्हणाले. वा वा वा. म्हटलं कसा असतो परीस, मला बघू दे बरं जरा. काय? बाई मग तडकन उठली आणि म्हटले बघा हा असा असा परीस असतो. म्हटले असं? बघू दे, माझ्या हातावर बघू दे बघू दे बघू दे. जसा हातावर घेतला तशीच मूठ मारली, निघाले तसेच कुठे? चंद्रभागेजवळ आले आणि चंद्रभागेजवळ आल्यानंतर घेतला परिसन दिला फेकून चंद्रभागेत. आता बाई करू लागली. तिने डोक्याला हात लावला. म्हटले महाराज अहो काय केलं तुम्ही? अहो तुम्हाला पायाला मी दिला होता, चंद्रभागेत फेकायला दिला होता का? आता ती परिसा भागवताची बायको मला विचारेल कुठे परीस, काय देणार मी तिला? काय? असं म्हटल्यानंतर 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, ती परिसा भागवताची बायको दररोज म्हणायची बाई अगं परीस द्या ना आमचा. हो हो उद्या देते, हो हो उद्या देते. उद्या करता करता 8 दिवस होऊन गेले. कारण हिने परिसा भागवताच्या बायकोने तिला सुद्धा चोरून दिला होता. सांगून दिला होता का? आता चोरून दिल्यामुळे गुपचूप नेला आणि गुपचूप वापस आला पाहिजे, नाही तर पुन्हा बाई वांद्यात. आणि मग म्हटले बाई अगं द्या आमचा परीस. 8 दिवस झाले तरी परीस द्यायचा पत्ता. आता नाहीच तर देणार कुठून? मग परिसा भागवताची बायको भांडायला लागली. म्हटले ही बाई, मी हिला परीस दिला, 8 दिवस झाले मी हिला दररोज परीस मागते पण ही देत नाही. म्हटले सांग कुठे परीस? मग तिचा नवरा सुद्धा भांडायला लागला, हे की नाही? मग लागले भांडणं. बाबा काय सांगाव, भांडणं लागले. परिसा भागवत त्या ठिकाणी बोलू लागला. मग खरं खरं सांगितलं की आमच्या मालकाने नामदेवरायाने परीस कुठे फेकून दिला? चंद्रभागेत. म्हटले हे खोटं आहे, मला काही सांगू नका. नामदेवरायाजवळ गेले भांडणं. नामदेवराया आम्हाला आमचा परीस परत द्या. नामदेवराय म्हणाले बाबा अरे आता मी फेकून दिला चंद्रभागेत, आता कुठून येणार? ते सांगू नका. म्हटले तुमच्या जवळच परीस आहे, तुम्ही फक्त खोटं सांगताय की परीस चंद्रभागेत फेकून दिला. तुमची नियती ही बिघडली. काय बोलले? नियती बिघडली, आमचा परीस आम्हाला परत आणून द्या. असं म्हटल्यानंतर नामदेवराय म्हणाले असं तुला परीस पाहिजे, चाल म्हटले चंद्रभागेवर. गेले नामदेवराय चंद्रभागेवर त्याला घेऊन. आता हे दृश्य पाहण्यासाठी भांडणं लागल्यावर जत्रा निघते का नाही माग, आता भांडणाचा शेवट कसा होतो हे पाहण्यासाठी आता गर्दी जमली. नामदेवरायाने चंद्रभागेमध्ये असा हात घातला आणि चंद्रभागेतली रेती त्या ठिकाणी अशी हातामध्ये घेतली. काय? आणि म्हटले घे याच्यातला तुझा जो परीस असेल तो घेऊन टाक. काय? महाराज त्या परिसा भागवतानं पाहिलं की नामदेवरायाच्या हातातले जे दगड होते ते आता दगड नव्हते, ते सर्वच परीस झाले होते. आता त्याला कळेना की एवढा घ्याव की एवढा घ्याव का मोठा घ्याव का लहान घ्याव. काय की परिणाम काय आहे? सांगायचं तात्पर्य हे आहे की देवाला नामदेवरायाकडे थाळ घेऊन जाण्याची काही गरज होती का?
अहो साधूने ठरवलं तर तो त्याला धनाची गरजच नाही, त्याचं सर्वस्व धन हा परमात्मा आहे की नाही. म्हणून तुकोबारायांच्या पुढे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी थाळ्याच्या थाळ्या भरून पाठवलं, काय हिरे माणिक मोती सोनं नाणं सर्व पाठवलं, तर तुकोबाराय म्हणाले काय, सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. महाराज अहो हे जे काय पाठवलंय ना, तर हे आम्हाला कसं आहे, मृत्तिके समान, माती मोल आहे. आणि म्हणून या ठिकाणी वर्णन केलं की नामदेवाची या घरासी आणिले, तेने लुटी येले द्विजा हाती. की देवाने नामदेवांचं दरिद्र पाहून त्यांच्या घरी धन आणलं, पण नामदेवरायांनी ते न घेता ब्राह्मणांकडून त्या ठिकाणी लुटवलं, म्हणजे ब्राह्मणांना देऊन टाकलं. काय, आणि हे सर्व गोष्टी कशासाठी करतोय देव, फक्त भक्ताच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी. तुकोबाराय म्हणतात, प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण, एकोबाचे ऋण फेडी येले. काय, तुकोबाराय म्हणतात की प्रत्यक्ष ज्या गोष्टी घडल्या आहेत, तर त्याला दुसरे प्रमाण काय द्यायचं, कारण हे सर्व प्रत्यक्षामध्ये घडलेले दृष्टांत तुकोबाराय देतात. एकनाथ महाराजांचं दृष्टांत पुढे दिला की एकनाथ महाराजांच्या भक्तीमुळे त्यांचं ऋण फेडण्यासाठी त्यांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने देवाने सर्व कामं केले. कोणत्या रूपाने कामं केले, श्रीखंड्याच्या रूपाने. श्रीखंड्या जो होता, तर भगवंताने पैठणला नाथ बाबाच्या घरी किती वर्ष पाणी भरलं, तर 36 वर्ष पाणी भरलं असं सांगतात. पण भगवंत ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी श्रीखंड्याच्या रूपामध्ये नाथ महाराजांच्या घरी का देव आले, तर त्याच्या मागे कारण फक्त नाथ महाराजांची भक्ती आहे. म्हणून वर्णन केलं की द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळुनी करी, वस्त्र गंगा तिरी धूतसे. काय अहो देवाने काय काय नाही केलं. जो द्वारकाधीश आहे, ज्याची द्वारका ही सोन्याची आहे. कशाची आहे, सोन्याची आहे. मग द्वारका सोन्याची आहे, ज्याच्याकडे सर्व गोष्टी उपलब्ध आहेत, तरी सुद्धा तो परमात्मा भक्ताच्या भावासाठी, भक्ताच्या प्रेमासाठी संत एकनाथ महाराजांच्या घरी आला. काय, आणि एकनाथ महाराजांच्या घरी आल्यानंतर परिस्थिती अशी झाली की कित्येक वर्ष झाले नाथ महाराज यांची भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्रीखंड्या रूपाने काय करतो आहे, सेवा करतो आहे. आणि सेवा करत असताना
इकडे रुक्मिणी माता देवाची वाट पाहते, देव आता येतील आता येतील आता येतील. तर द्वारकेमध्ये एका ब्राह्मणाने तपश्चर्या केली आणि ब्राह्मणाने तपश्चर्या केल्यानंतर त्याने भगवंताला प्राप्त करावं, भगवंत आपल्याला भेटावेत याच्यासाठी तपश्चर्या केली. आणि ज्यावेळेस तपश्चर्या केली तर आई साहेब रुक्मिणी मातेने त्याला दृष्टांत दिला. अरे म्हटले बाबा, अरे ज्या देवासाठी तू तपश्चर्या करत आहेस ना, तर तो देव द्वारकेमध्ये नाहीच. म्हटले असं? हे कशामध्ये सांगितलं? स्वप्नामध्ये सांगितलं. म्हटले देव हा द्वारकेमध्ये नाहीच. मग म्हटले कुठे आहे? तर म्हटले बाबा, अरे तुला जर देवाचं दर्शन घ्यायचं असेल ना, तर तू एकनाथ महाराजांच्या घरी जा. बघा, आणि एकनाथ महाराजांच्या घरी ज्यावेळेस तो ब्राह्मण आला आणि आल्यानंतर त्याने एकनाथ महाराजांना विचारलं, म्हटले महाराज, अहो तुमच्या घरी श्रीखंड्या नावाचा एक ब्राह्मण राहतो, श्रीखंड्या नावाचा गडी आहे कामाला, तर तो गडी त्या ठिकाणी कुठे आहे? त्याला आम्हाला भेटायचं आहे. असं म्हटल्यानंतर नाथ महाराजांनी सांगितलं, म्हटले बघा की श्रीखंड्या जो आहे हा नुकताच गोदावरीवरती कावडीने पाणी भरण्यासाठी गेलेला आहे. भगवंत कशाने पाणी भरायचं? जुन्या काळात काही मोटरी नव्हत्या, आहे की नाही? मग पाणी जर प्यायच्यासाठी असेल, घरात वापरण्यासाठी आणायचं असेल तर डोक्यावर आणल्या जायचं, आहे की नाही? किंवा कावडीने आणल्या जायचं. आपण पाहायचो असं दोन इकडे हे ठेवायचे, दोन टिपे लावलेले असायचे आणि खांद्यावर घेतलं की चालले. आणि नाथ महाराजांच्या घरी भगवंताची अखंड सेवा असायची. खूप वारकरी संत यायचे आणि त्याच्यामुळे खूप पाणी लागायचं. मग श्रीखंड्याला एकच सेवा की बाबा कोणत्या संताला पाणी वगैरे त्या ठिकाणी जी सेवा त्या ठिकाणी येईल ती करायची. आणि असं त्या ठिकाणी भगवंताने सुद्धा, आता ते परमात्माच होते, पटापट पटापट सर्व कामं त्या ठिकाणी करून टाकायचे. आणि ज्यावेळेस तो ब्राह्मण आला, ब्राह्मण म्हणाले श्रीखंड्या कुठे आहे? तेवढ्यात भगवान श्री हरी परमात्मा खांद्यावर कावडी घेऊन त्या ठिकाणी पोहोचले महाराज. आणि जसे पोहोचले, नाथ महाराज सांगितले, म्हणले बघा हा जो कावडीने पाणी वाहत आहे ना, तर हाच श्रीखंड्य आहे. भगवंताने पाहिलं, अरे हा ब्राह्मण या ठिकाणी मला फसवण्यासाठी आलेला आहे काय, असं त्या ठिकाणी भगवंताने ओळखलं. आणि परिणाम, जशी कावड घेऊन आत गेले, ब्राह्मण म्हणाला मला त्या श्रीखंड्याच्या पायावर लागायचंय, त्याचं दर्शन घ्यायचंय. नाथ महाराज म्हणाले नौकराचं दर्शन कशासाठी घ्यायचं तुम्हाला? अहो तो गडी आहे, गड्याचं दर्शन घेऊन काय करता? अहो म्हटले त्याला एकदा घरातून बोलवा तसही. नाथ महाराजांनी खूप आवाज दिले तरी श्रीखंड्या बाहेर येत नाही. हे पाहून नाथ महाराज स्वतः त्या ठिकाणी घरामध्ये गेले. तर कावड घरामध्ये ठेवलेली आहे, पण श्रीखंड्या घरात दिसला नाही. आणि श्रीखंड्या घरात दिसत नाही. ब्राह्मण देवतेजवळ नाथ महाराज आले. म्हटले महाराज अहो कुठे गेला? आत्ताच तर तुमच्या देखतच पाणी घेऊन गेला. कावड तर घरात ठेवली, पण कुठे गेला हे दिसत नाही.
त्यावर त्या ठिकाणी तो ब्राह्मण म्हणाला, म्हटले महाराज, अहो जो तुमच्या घरी कावडीने पाणी वाहत होता तर तो सामान्य कोणी नव्हता, तर या जगाचा मालक साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा होते. असं म्हटल्यानंतर नाथ महाराजही सुद्धा अतिशय व्याकुळ झाले. त्यांना विरह निर्माण झाला की देवा देवा देवा, अरे ज्या देवाची भक्ती आपण दररोज करतो, मला एवढ्या दिवस देवाने माझ्या घरी कामे केली, पण मला देव आहे म्हणून हेही कळालं नाही. म्हणून म्हटलं, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळुनी करी, वस्त्र गंगा तिरी धुतसे. की परमात्मा काय काय काम करायचा, तर सांगतात की महाराज एकनाथ महाराजांना पूजेसाठी चंदन उगाळून द्यायचा, नंतर महाराजांचे जे काही वस्त्र असायचे ते वस्त्र गंगेवर न्यायचे, गंगेवर नेऊन धुवून काढायचे, वाळवायचे. सेवेशी तत्पर उभा ठाई ठाई, जेवढी सेवा त्या ठिकाणी त्याला करता येईल तेवढी तो करायचा. सेवेत तत्पर, जसा आमचा साहिल आहे की नाही, त्याला कधीच आळस नाही. सेवेमध्ये तत्पर. अरे शिष्य, खरा शिष्य तो आहे की ज्याला सेवेमध्ये कधीच आळस ज्याला वाटत नाही, जो कोणत्याही सेवेसाठी तत्पर असतो, तो खरा शिष्य आहे. खरी पतिव्रता कोण आहे, की जी आपल्या पतीच्या सेवेमध्ये कधीच कमी पडत नाही, ती खरी पतिव्रता आहे. आणि तसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा नाथ महाराजांच्या घरी एवढ्या वर्ष राहिले, परंतु कधीच त्या ठिकाणी कोणत्याच सेवेमध्ये कमतरता येऊ दिली नाही. सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई, जिथे काम पडेल श्रीखंड्या म्हटलं की देव हजरच, कधी आळस नाहीच. आणि मग नाथ महाराजांना एक एक गोष्ट आठवू लागली की आपण देवाला किती कामं सांगितले, पण त्याने एकदा सुद्धा आपल्याला म्हटलं नाही की आता बस झाले देवा. काय अहो महाराज, अहो किती कामं सांगता आम्हाला, बस झालं, असं कधी म्हटलं नाही. उलट त्याला काम करण्यामध्ये आनंद वाटायचा. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की भगवंताने एकनाथ महाराजांचं भक्तीचं ऋण फेडण्याकरता त्यांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने देवाने सर्व काम केले. म्हणून म्हणतात, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. की तो परमात्मा भक्ताच्या घरी राहतो आणि त्याला कोणतेच काम न सांगता तो करतो. कारण अहो भगवंत, जो भक्त सर्वस्व देवाला अर्पण करतो, तर त्याच्या मागे आणि पुढे उभा राहतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. भक्तावर येणारे जे काही आघात आहेत हे सर्व निवारणारा कोण आहे, तो परमात्मा आहे. आणि तेच तुकोबाराय अनेक दृष्टांत दिलेत की बीज दळोनिया केली आराधना, लागे नारायणा पेरणे ते. काय पुढे दृष्टांत भानुदास महाराजांचा दिला. म्हटले भानुदास महाराजांनी शेतात बी पेरण्यासाठी ठेवलं होतं. कशासाठी ठेवलं होतं? शेतात पेरण्यासाठी, बिजवाई ज्याला आपण म्हणतो. पण काय झालं की जे बी पेरण्यासाठी ठेवलं होतं, तर भानुदास महाराजांच्या घरी ज्यावेळेस संत महात्मे आले, तर संत महात्मे आले तर त्यांना आता काय खाऊ घालावं याची पंचायत पडली.
घरामध्ये आता फक्त पेरण्यासाठी जे बी ठेवलेलं आहे तेवढंच बीज आहे. अशा परिस्थितीमध्ये भानुदास महाराजांनी काय केलं, तर जेवढं बीज ठेवलेलं होतं ते सर्व त्या ठिकाणी दळून आणलं आणि दळून आणल्यानंतर साधू संतांना जेवू घातलं आणि साधू संतांना जेवू घातल्यानंतर त्यांना संतुष्ट केलं. तुमचं आमचं कसं असतं, पहिले आपलं खळगं भरायचं, आपलं पोट भरलं उरलं तर दुसऱ्याला द्यायचं, आहे की नाही. पण खरा संत तो आहे की अगोदर जगाचा विचार करतो, अगोदर दुसरे जेवलेत की नाही जेवलेत याचा विचार करतो, आहे की नाही. आणि म्हणून जे जबाबदार असतात त्यांचं कर्तव्य असतं की घरात कोणी उपाशी आहे का, कोणी अतिथी आला असेल तर आपण उपाशी राहिलो तर चालेल, परंतु येणाऱ्या अतिथीला जेवू घालणं हे आपलं काय असतं, कर्तव्य असतं. नाही तर आपण ताटावर बसलो, चांगले पदार्थ खाऊ राहिलो आणि पुढचा पाहू राहिला की आता ह्यो मला जेवायला या म्हणेल, तुम्ही जेवू राहिले आणि पुढच्याला म्हणणारच नाही, तर हे बरोबर आहे का, नाही. आपल्याला नसलं तर चालेल पण पुढचा तृप्त झाला पाहिजे. काय भानुदास महाराजांनी जेवढं घरामध्ये धान्य होतं पेरण्यासाठी ठेवलेलं ते सर्व दळून आणलं. पुढचा विचार केला नाही की आता मी शेतात काय पेरू. म्हटले हे दळल्यानंतर साधू संत महात्मे जर तृप्त होत असतील तर देवा मला त्याच्यामध्येच आनंद आहे. आणि महाराजांनी जसं त्या ठिकाणी ते सर्व साधू संतांना जेवू घातलं, त्यांना संतुष्ट केलं, त्यांनी ही अतिथीची सेवा केल्यामुळे अतिथी कोण आहे, न तिथी अतिथी, ज्याची येण्याचीही तिथी नसते आणि ज्याची जाण्याचीही तिथी नसते त्याला काय म्हणतात, अतिथी. म्हणून शास्त्राने आपल्याला सांगितलं की बाबा हो, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. की अतिथी जो आहे तो सुद्धा परमात्मा स्वरूपच आहे, तो सुद्धा देवरूप आहे. मग वेळेवर एखादा व्यक्ती आला असेल, अतिथी आला असेल तर त्याला समाधानी करणं, संतुष्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून बघा कधी कधी त्या ठिकाणी साधूची जीवमात्राच्या प्रती दया करण्याची भावना कशी असते. काय बाबा त्या ठिकाणी एक दृष्टांत देतात की गुरुवर्य बाबांचे गुरु महाराजांचे गुरु महाराज ज्यांचं नाव होतं अभयानंद सरस्वतीजी महाराज, आहे की नाही, ब्रह्मलीन अभयानंद सरस्वतीजी महाराज. तर बाबा सांगतात की त्यांच्या आश्रमामध्ये एक कुत्री असायची. कोण असायची, कुत्री. बघा साधूची दया कशी असते. तर ती कुत्री त्या ठिकाणी जणली, हे की नाही, पिलं दिले कुत्रीनं. मग गुरु महाराजांना असं वाटलं की आता कुत्री जणलेली आहे, तिला पिलाला जन्म दिल्यानंतर भूक लागत असते. आणि मग गुरु महाराजांनी विचार केला की जर हिला खायला जर काही नसलं तर ही काय खाते, तुम्ही पाहिलं असेल कुत्री ही कुत्रीचे पिलं सुद्धा खाते. काय हे पाहिलं असेल, कारण तिला खायला जर काही नसलं तर पर्यायानं स्वतःचे पिल्लं कोणाला खा वाटतात का, पण भूकच्या मार त्या ठिकाणी ते खावे लागतात. आणि मग गुरु महाराजांनी स्वतः त्या ठिकाणी पोळ्या लाटल्या
काय दुर्डीभर पोळ्या लाटल्या आणि तेवढ्या सगळ्या पोळ्या ती कुत्री जनल्या बरोबर त्या कुत्रीला एक एक पोळी स्वतःच्या हाताने खाऊ घालतात. हा घे, खाय 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 खाय. ही साधूचं अंतकरण आहे. नाही तर काही गरज होती का? नाही. पण सर्वाभूती दया आणि साधू म्हणावे ऐसिया, की सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी ज्याच्या अंतकरणामध्ये दया निर्माण होती तेच खरे संत आहेत. आणि म्हणून म्हटलेले दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोड़िए, सब घट में प्राण. तुलसीदास जी म्हणतात की दया धर्म का मूल है. आपण जी दुसऱ्यावर दया करतो ती दयाच धर्माचं मूल आहे. आणि पापाचं मूळ काय? पाप मूल अभिमान. पापाचं मूळ हे अभिमान आहे. इगो ज्याला म्हटलं जातं. आपल्यामध्ये इगो जो आहे, अभिमान जो आहे, तो कुठून कुठून भरलेला आहे. आणि म्हणून थोडस कोणी आपल्याला काही बोललं की आपल्याला काय येतो? राग येतो. याने आमचा इगो दुखवला, आमचा स्वाभिमान दुखवला, है की नाही? आणि म्हणून म्हणतात पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोड़िए, सब घट में प्राण. की बाबा अरे दया करणं माणसानं सोडलं पाहिजे नाही. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की भानुदास महाराजांनी शेतात पेरावयाचं जे बी होतं, बीज दळोनिया केली आराधना, लागे नारायणा पेरणे ते. त्याचा परिणाम काय झाला बघा. यांनी यांच्याजवळ तर साधू संतांना खाऊ घातलं, पण परिणाम असा झाला की जे बी पेरण्यासाठी ठेवलं होतं तर आता ते तर खाऊ घातलं संतांना, आता पेरायचं काय त्याची काळजी देवाला लागली. आणि देवाला काळजी लागली आणि देवाने काय केलं? त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, ते अतिथी सेवेचं ऋण फेडण्याकरता देवाला त्यांच्या शेतामध्ये पेरणी करावी लागली. कोणाला करावी लागली? देवाला करावी लागली. हा अतिथी सेवेचा परिणाम आहे. आणि म्हणून तेच तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ऐसा नाही ज्या निर्धार, नाडेल साचार तोची एक. तुकोबाराय म्हणतात देव भक्त ऋणी आहे असा ज्याला विश्वास नाही तर तो खरोखरच स्वहिताविषयी फसलेला आहे, असं तुकोबाराय म्हणतात. आपण जाणलं पाहिजे. काय म्हणजेच तुकोबारायांना हे म्हणायचे की देव हा भक्ताचा ऋणी नसतो असा जर तुमचा विश्वास असेल तर आपण त्या ठिकाणी स्वतःलाच फसवत आहोत असं आपण जाणलं पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, म्हणून भक्त ऋणी देव बोलती पुराणे, निर्धार वचने साच खरी. बाबांनो, की देव हा भक्ताचा ऋणी राहतो याच्यावर आपण अनन्य विश्वास ठेवून आपणही सुद्धा देवाला अशी भक्ती केली पाहिजे की देव आपला काय झाला पाहिजे? अंकित झाला पाहिजे. देवतयाचा अंकिला, की देव त्याचा अंकित होतो. कोणाचा? की जो त्या ठिकाणी निष्कामतेने भगवंताची भक्ती करतो, उपासना करतो, साधना करतो, अशाच भक्ताचा ऋणी कोण होतो? देव होतो. बस पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. हे विश्वनाथ भगवान की जय.
ओम नमः पार्वती पते हर हर महादेव।